हो कडे कडे फटका मिस टायमिंग. हो कॅच ड्रॉप. मिस टायमिंग होता, मिस हिट झाला होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे, जीवदान मिळालंय. आल्या आल्या परतीचा प्रवास करावा लागला असता फलंदाज ओम यांना, परंतु तिथे बचावलेत आणि इथून एक सिंगल धाव जरूर पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे, सिंगल धाव फलक जाऊन पोहोचेल ते 31-31. सॉरी 32 धावा धाव फलकावरती आल्यात. हो कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक दोन कॅच इथून ड्रॉप झाल्यात. कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. यावेळी आपण पाहताना की तिथे फिल्डर कुणाल होते आणि कुणालकडनं ही अपेक्षा एक्सेल टीमला कदाचित कधीच नसेल की कुणालने अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप करावं, कारण की आज संगम बोराडेचं संपूर्ण लक्ष हे खऱ्या अर्थानं कुणालवरती आहे. धावसंख्या जाऊन पोचते 34. 4 बॉल झालेत. करणनं चांगली बॉलिंग टाकले. 2 चान्स खऱ्या अर्थानं करणनं उपलब्ध करून दिले होते, परंतु त्यांना कन्वर्ट करू शकली नाही एक्सेल टीम. हो इथे मोठा प्रहार चढवलाय आणि बॉल सरळ जाईल आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. तेजसच्या बाटमधून आला हा षटकार. मिळालेलं जीवदान, मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करत असताना आणि अगदी विपक्ष टीमच्या जखमेवरती आता मात्र मीठ सोलतोय तेजस. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या अगदी वेगानं पुढे चालली आहे 40. हो स्लॅश केला. ओ फिल्डरने डायू लगावले, परंतु त्यांच्यापासून दूर होता बॉल. सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावा धाव फलकावरती आल्यात. फिफ्टी 51 धावा धाव फलकावरती आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय. तर बॅटिंग करणाऱ्या बांगणी टीमचं आपण पाहताय. विस्फोटक अंदाजामध्ये आता इनिंग साकारली जाते. जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र आता त्या जीवदानाचा फायदा उचलत असताना जे स्ट्रोक आपण पाहताय तेजस यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले स्ट्रोक आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. हो बाहेर निघाले होते, स्लॅश केलाय बॉलला समोरच्या दिशेनं. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार, चौकार. बरोबर पिक केलं जात आहे. लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न संगम बोराडेचा, परंतु ते पिक केलं आणि तिथून मात्र हा चौकार आणखीन एक पाहायला मिळतो आहे.
धावसंख्या आता वेगानं पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. हो, इथे देखील फटका दमदार आहे. बॉल सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. तेजस यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हे षटकार चौकार आता थोडेसे महागडे ठरत आहेत ते एक्सेल टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61. 61 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. हो, इथे चांगला बॉल टाकलाय. समोरच्या दिशेनं लॉफ केलाय. लॉंगॉनमध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत तिथून एकच धाव पाहायला मिळेल. अगोदरचे जे 3 बॉल आहेत ना ते खऱ्या अर्थानं थोडेसे आपण पाहताय कमी गतीनं त्याच्यामध्ये टर्न करण्याचा प्रयत्न केला संगम बोराडेनं. त्याच्यावरती मोठे स्ट्रोक आले परंतु त्यानंतर मात्र ती त्याची जी नॅचरल गोलंदाजी आहे तिच्यावरती आल्यानंतर मात्र आता रिझल्ट थोडासा चांगला पाहायला मिळतोय. ओ, इथे मात्र पुनश्च एकदा चुकी झाली आहे. पुनश्च एकदा झेल ड्रॉप आणि बॉल सरळ सीमा पार. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ते आपण पाहताय. सहासष्ट धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचं षटक असेल. निर्णायक षटक आहे या मॅच मधील आपण पाहता आणि गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हो, आर्यनचा हा बॉल हा पण पूल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 73 धावा 73. 73 धावा धावफलकावरती. सॉरी 72. धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. एक्सेल टीम फिल्डिंग करते. हो, इथे चांगला बॉल टाकला. इथून जर पाहायला गेलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून मात्र डॉट बॉल. आता हवेची थोडीशी साथ देखील मिळाली आहे. अगोदरचा जो षटकार आला त्याच्यावरती ते एलिव्हेशन थोडंसं कमी जरूर होतं परंतु हवेनं बॉल बरोबर अगदी सीमारेषेच्या पलीकडेच गेला. त्यानंतर मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो आहे आर्यनचा. हो, इथे देखील ऑन साईडला हवे के संग संग बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. तर लेफ्टी बॅटरसाठी थोडंसं ॲडव्हान्टेज जरूर असेल कारण की आता हवा अगदी आपण पाहतोय त्यांच्यासाठी मोठं काम करताना पाहायला मिळते आहे. बॉल बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट जर झाला ना तर इथून मोठा स्ट्रोकच पाहायला मिळतो आहे आणि तो मोठा स्ट्रोक इथून आपण पाहताय. हो, आणखीन एक यावेळी लॉंग लेगला सीमा पार. आणखीन एक षटकार. 12 बॉलमध्ये 47 धावसंख्येवरती इथून बॅटिंग करतायत ते म्हणजे तेजस. अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? वाकत चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. हो, फटका समोरच्या दिशेनं लॉप केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट होती आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 86. 86 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक आपण पाहताय 49 वरती जाऊन पोहोचलाय 13 बॉलमध्ये तेजस.
हो, सिंगल इथून मात्र मिळवली आहे आणि इथून अर्धशतक कंप्लीट केलं आहे ते तेजस यांनी. जबरदस्त बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग करण्यासाठी आणि त्यानंतर मात्र त्यांची ती टोलेबाजी पाहायला मिळाली आणि अर्धशतक